थोड्या वेळापूर्वी सगळेजण अनिकाचं नाव घेत होते। या चिट्स अनिकाच्या आहेत असं म्हणत होते। आता बोला ना, मगाशी हिरिरीने जी मुलं बोलत होती त्यांनी आत्ता सांगावं की ह्या चिट्स कोणाच्या आहेत। नाही, मी स्वतः सांगायलोय की नाही हे माझं नाही, मी असलं काय बी केलेलं नाही, याचा माझ्याशी काय संबंध बी नाही। हो, मग तुझ्या बेंचच्या खाली एवढ्या चिट्स कुठून आल्या? देवाने ठेवल्या की काय? नाही तू बोलशील की माझ्या अनिकानेच ठेवल्या आहेत, बरोबर ना? मला नाही माहित कशा आल्या त्या, मी असलं काय बी केलेलं नाही एवढंच मी सांगतोय। अरे बाप, अरे प्रत्यक्षात जी मुलगी अन्नपूर्णा महाजन यांना फसवू शकते तर इतरांची काय कथा आहे? त्यामुळे कॉलेजमध्ये पहिले यायचं असेल तर तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस, मला पूर्ण खात्री आहे। सर, मी तर असं म्हणेन हिच्यावर कारवाई करा। कमली, परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे, त्यामुळे तुझ्यावर कारवाई करावीच लागेल। मॅडम, आम्हाला तुझा पेपर जप्त करा। अहो पण मॅडम मी काय केलेलंच नाही तर तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं। अहो मी खरं सांगायला हे खोटं बोलायला नाही, आम्हाला घ्यायचंय। खरं तर कॉपी करणं हा गुन्हा आहे, बरोबर? आणि या गुन्ह्यासाठी खरं तर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करायला लागतो, फौजदारी गुन्हा होतो तो, आणि त्याची शिक्षा सुद्धा असते। पण आपण काय करतोय? आपण पोलिसांपर्यंत जात नाही आहोत, कारण शेवटी विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये ह्याची काळजी घेतली जाते। पण एक मात्र खरं की यापुढे हिला कुठलाही पेपर देता येणार नाही। थांबा, बरं झालं तू इथे आलीस आणि अगदी योग्य वेळेला आलेलीस। तुला माहितीये का वर्गात काय घडलंय ते? अगं चक्क कॉपी करत होती आणि तू नेमक्या वेळेला इथे आलेली आहेस। आता मला सांग, कॉपी करणं हा किती मोठा गुन्हा आहे, हो की नाही? एका विद्यार्थ्याचं बघून दुसरे विद्यार्थी पण तसंच करायला लागतील, त्यामुळे गुन्ह्याला शिक्षाही व्हायला पाहिजे की नाही? या मुलीला वर्गाच्या बाहेर काढायचंय, कारण ही कॉपी करताना पकडली गेलेली। मी खरंच सांगायलोय मी काहीच केलेलं नाही। सर, मला तुमच्याकडून ऐकायचंय, पहिल्यापासून सांगा इथे नेमकं काय घडलंय?